नमस्कार मित्रांनो, आता महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये म्हणजे घरोघरी मालिका ही आता अगदी 2 टप्प्यात आहे. आणि आता मात्र या दुसऱ्या भागामध्ये आता जे काही सरपंच आहे तर ते सयाजीला म्हणतात की तुम्ही जिंकणार आहात याची तुम्हाला खात्री तर आहे. आणि सयाजी हो असं म्हटल्यानंतर आता सरपंच म्हणतात की बरं ठीक आहे, आता मात्र सयाजीराव लक्षात घ्या, मतमोजणी आहे तर ती उद्या नाही तर आजच येथेच होणार आहे. तर आता सरपंच मात्र सगळ्या गावाला विचारतात की काय मंडळी तुम्हाला काय वाटतं. सगळेजण हो असं म्हणतात. आता ऋषिकेश सुद्धा हे सर्व बघत असतो आणि सयाजीच्या तर पायाखालची जमीन सरकते. सगळं काही आजच होऊन जाऊन द्या असे जेव्हा सगळेजण होकार देतात तर सरपंच म्हणतात की बघा सयाजीराव, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आजच मोजणी होऊन जाऊन द्या. मग आता काय हरकत आहे, सगळ्यांच्या मनासारखं होईल. आणि चला तर मतमोजणीला आता सुरुवात करूयात असे सरपंच आता म्हणतात. तर सगळेजण मात्र तयार होतात, परंतु सयाजी मात्र अगदी रागाने पाहत असतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र अजूनपर्यंत टेन्शन मध्ये तेथेच बसलेली आहे. तेवढ्यात तेथे कावेरी काकू येतात. कावेरी काकू आता ऐश्वर्याचा पडलेला तो चेहरा आणि तिला इतकं थकलेलं बघून विचारतात की काय झालं ऐश्वर्या, अगं तुला भूक वगैरे लागली की काय, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तेव्हा आता कावेरी काकू जायला निघतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला काही नको. आता काही नको म्हटल्यानंतर कावेरी काकू म्हणतात की काय झालं, असं कसं तू नाही म्हणतेस आणि दिवसभर तू असा विचारच करत बसणार आहे का, असं करून कसं चालेल बरं बाळा, काय ग तू असं का करतेस. आणि हे बघ अगं काही खाल्लं नाही तर कसं होईल, बोल ना बाळा, तू दिवसभर कुठे गेली होती, नक्की तुला काय झालं, तू कसल्या इतक्या टेन्शनमध्ये आहेस. म्हणून कावेरी काकू सगळं काही तिचा विचारपूस करत असतात. परंतु ऐश्वर्या एक अगदी स्तब्ध असते. तिला काही अगदी म्हणजे उत्तर द्यायचं काही सुचतच नाही. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते आणि आता यावेळेस कोण आलं असेल असे कावेरी काकू म्हणून आता दरवाजा उघडायला जातात. ऐश्वर्या सुद्धा विचार करते की नक्की कोण आलं असेल. आणि तेवढ्यात कावेरी काकू दरवाजा उघडतात तर जानकी असते. जानकीला बघून मात्र आता लगेच कावेरी काकू म्हणतात की काय झालं जानकी, तू आता यावेळेस. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की काकू मला ऐश्वर्याशी बोलायचं आहे. आणि आता ऐश्वर्या लगेच वळून बघत असते की जानकी इथे कशाला आली असेल. आणि जानकी कावेरी काकूंना विचारते की आत येऊ का, चालेल का तुम्हाला. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की अगं ये ना जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा. तर ऐश्वर्या मात्र आता जानकीकडे बघतच असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जेव्हा बाजार समितीवर येतो आणि सौमित्रला विचारतो की नक्की काय झालं होतं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, सयाजीरावाची माणसं इथे मतपेटी चोरायला आले होते आणि कशी मात्र ती मतपेटी आहे तर त्यांच्यापासून आम्ही वाचवली. त्यावेळेस मात्र आता इतका गोंधळ आणि इतका किओस झाला. सरपंच सुद्धा इथे आले होते, सगळी माणसं सुद्धा इथे जमा झाली होती आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पुन्हा आता मतपेटी अशी चोरीला जाऊ नये म्हणून मात्र आताच मतमोजणी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की ते एक तर बरं झालं, नाहीतर हा सयाजी काहीतरी कुरापत पुन्हा काहीतरी करून ठेवेल. आता इकडे मात्र सयाजी आपल्या माणसाला डोक्याची अक्कल नाही का म्हणून आता खूप असा रागावत असतो. त्यावरती सारंग आता इकडे ऋषिकेश दादाला म्हणतो की बरं झालं तू आणि नानांनी आम्हाला इकडे थांबायला सांगितले. एका दृष्टीने ते बरं झालं, त्यांची माणसं आहे तर ती तोंड झाकून आली होती आणि आतमध्ये घुसली होती आणि मतपेटी आहे तर ती फोडत होती. आणि आज मात्र यांनी चोरी केली असती आणि उद्या सगळं काही आरोप आपल्यावर आलेला असता. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो सारंग तुझं खरं आहे, नक्की काय चाललं तेच खरं, काही कळत नाही. घरी गेल्यानंतर सुद्धा मला एक आता विचित्र गोष्ट अशी कळाली आहे. आता हे ऐकून सौमित्र विचारतो कोणती गोष्ट दादा, कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो, आता जे काही सुरू आहे तर ते सुरू राहून द्या. नंतर मात्र आता ऋषिकेश सारंगला तू ताबडतोब घरी जायला सांगतो. सारंग विचारतो की काय झालं दादा. ऋषिकेश म्हणतो की घरी आई, नाना आणि जानकी हे एकटेच आहेत, त्यामुळे तुला घरी गेलंच पाहिजे. आणि आता मात्र आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे तर त्या काळजीने, त्या टेन्शनने मात्र त्यांना सुरक्षितेसाठी आपण त्यांच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून म्हणतो सारंग तू ताबडतोब घरी जा. परंतु आता ऋषिकेश मात्र माया ह्या सगळ्या मागे आहे म्हणून तिचं नाव सारंगला काही सांगत नाही. त्यानंतर सारंग म्हणतो की हे बघ दादा, अरे मतमोजणी आत्ताच होणार आहे. तर ऋषिकेश म्हणतो की त्या गोष्टीला वेळ आहे, सगळेजण आत्ताच आतमध्ये गेलेत आणि एकदा की मतमोजणी संपत आली तर मी तुला नक्की फोन करतो. त्यावरती सारंग म्हणतो की बरं ठीक आहे, मी जातो घरी, आलोच मी असे बोलून मात्र आता सारंग धावतच घरी येतो. घरी आई आणि नाना दोघेच आहेत. आता सुमित्रा नानांना विचारायला येते की काय हो, तुम्ही जानकीला कुठे बघितलंस का. वरती नाना म्हणतात की नाही ग, माहिती नाही ती कुठे गेली. सुमित्रा म्हणते की कमाल झाली या जानकीची, आणि आपल्याकडे मात्र कोणी असं सांगून जातच नाही. तेवढ्यात नानांच्या मोबाईलवर कॉल येतो. सुमित्राचा फोन असतो. नाना म्हणतात की काय मतमोजणीला सुरुवात झाली का, मग अधूनमधून मला नक्की कळव काय होतं ते. आता फोन ठेवतात नाना. सुमित्रा विचारते की काय झालं, कुणाचा कॉल होता. आता नाना म्हणतात की अगं सुमित्राचा कॉल होता आणि मतमोजणीला सुरुवात झाली, त्याला मी इतकं सांगितलं की मधून कळवत राहा म्हणून. त्यावरती सुमित्रा म्हणते की खरं सांगू का, खरंच
मला आता ऋषिकेश निवडून यावं याची खरंच अगदी आतुरता लागलेली आहे. तो निवडून येईलच, परंतु मला खरंच काळजी वाटते. हे बघा, एका मताने सुद्धा खूप काही बदलू शकतं, एका मताने सुद्धा फरक पडू शकतो. त्यावरती नाना म्हणतात की तुझं खरं आहे सुमित्रा, पण तू इतकी काळजी करू नको. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्यामुळे देव मात्र आपल्याला नक्की पारड्यामध्ये यश हे टाकेल, विजय टाकेलच. त्यानंतर आता इकडे जानकी ऐश्वर्याला सांगते की मी तुला थँक्यू म्हणायला आले आहे. आता ऐश्वर्या विचारते की का पण. आता जानकी पुढे म्हणते की अगं हे बघ, गोडाऊन मध्ये तुम्हाला अडकून ठेवण्याची तुझ्याकडे संधी होती, तसं न करता मात्र तू पहिल्यांदा मला नाही अडकवलंस आणि तू मात्र माझी सुटका केली. खरंच त्याबद्दल थँक्यू. कावेरी काकू आता हे सर्व ऐकून मात्र खुश होतात. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, पुन्हा एकदा मी तेच केलं की जे तू माझ्यासाठी केलं होतं. मागे मात्र तू माझा जीव वाचविला म्हणून मी तुला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं आणि तू मात्र माझी सुटका तेथून केली म्हणून मी तुझी सुटका मात्र तेथून केली. त्यावरती आता जानकी ऐश्वर्याला समजावते की हे बघ ऐश्वर्या, हे जे काही तू केलंस ना, तर तोच तुझ्यातील चांगुलपणा आहे. आणि ऐश्वर्या, तुला कसं कळत नाही की हा जो काही तुझा चांगुलपणा आहे त्याचं मला खरंच खूप कौतुक आहे. आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ, हे जे काही तू माझं कौतुक वगैरे करते तर त्यामागे तुझा काहीतरी फायदा असेल म्हणूनच तू माझ्याशी असं बोलते. शांतपणे जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, चुकतेस तू, कारण माझ्या माणसांचा फायदा म्हणून मी कधी विचार नाही केलेला आणि ना कधी तो विचार मी करणार सुद्धा. बघ ऐश्वर्या, मायेने आपल्याला सगळ्यांना जाळ्यात अडकवलं आणि तिला जर आता आपल्या जाळ्यात अडकवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना मात्र एक व्हायलाच हवे. त्यासाठी मात्र मला तुझी सोबत हवी आहे ऐश्वर्या. आणि हे बघ ऐश्वर्या, तुझ्या भाषेत जर सांगायला गेलं तर ते म्हणतात ना, शत्रूचा शत्रू तर तो आपला मित्र असतो. आणि हे बघ, परंतु मी तुला तसं परक मानतच नाही, कारण तू माझी धाकटी जाऊ आहेस, अगदी बहिणीसारखी. मी कधी तुला परक नाही मानलेलं आणि ना रणदिवे कुटुंबाने सुद्धा तुला कधी परक मानलेला आहे. तू स्वतःहून मात्र आमच्यापासून दूर गेलेली आहेस. त्यामुळे ऐश्वर्या, तुझं घरटं आहे तर ते तुझी वाट बघत आहे. तुझ्या या घरट्यामध्ये तू परत ये. आणि जानकी आपला हात पुढे करून म्हणते की ही जानकी आज तुझ्याकडे विश्वासाचा हात पुढे करत आहे. त्यावरती आता ऐश्वर्या विचार करत जानकीकडे पाहत असते आणि तिच्या त्या हाताकडे. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या, तू असंच विचार करत राहणार आहेस का? पुरे कर तुझा हा एकटेपणा. अगं ऐश्वर्या, मला खरंच तुझी अवस्था नाही बघवत. तसंही जानकी खूप वेळाच मात्र तुझ्या पुढे मैत्रीचा आणि नात्याचा हात पुढे घेऊन आलेली आहे. त्यामुळे ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात घे, तू तिला निराश करू नकोस. त्यामुळे तू जिने तिचा हात अगदीच तुझ्या पुढे धरलेला आहे तर तो हात धर, मध्ये तिचा हात स्वीकार. त्यावरती ऐश्वर्या मात्र तिथून जायला निघते, काही अगदी उत्तर न देता. कावेरी काकू पुन्हा म्हणतात की ऐश्वर्या थांब आणि मी तुला जे काही म्हणत आहे त्याचा एकदा विचार कर. ऐश्वर्या, तू समजून घे. ऐश्वर्या ऐश्वर्या असं त्या करत असताना जानकी म्हणते हे बघा कावेरी काकू. कावेरी काकूंच्या डोळ्यात पाणी असतं. बघा ऐश्वर्यावर कोणताही फोर्स करू नका आणि तिने दबावाखाली कोणताही निर्णय घेतलेला मला नाही आवडणार. आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की मी फक्त तुला इतकं सांगेल की त्या मायाने आपलं घर उद्ध्वस्त केलेलं आहे, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य तिने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि जर तिला हरवायचं असेल तर ऐश्वर्या, मला तुझी मदत हवी आहे. तिला हरवण्यासाठी मात्र आपल्या दोघींना एक व्हावंच लागेल असे आता जानकी ऐश्वर्याला सगळं काही समजावून सांगते. पण तरी सुद्धा ऐश्वर्या एकदा स्तब्ध असते, एकही शब्द ती काही बोलत नसते. जानकी वाट बघते बघते आणि म्हणते की हरकत नाही, आता मात्र जरीही तुझा नकार असेल तरीही सुद्धा मला तुझ्या त्या मताचा आदर आहे, लक्षात घे. आणि जानकी आता कावेरी काकूंना म्हणते की येते मी असे बोलून ते आपली बॅग वगैरे घेऊन तेथून जायला निघते. आणि जानकी जाणार तोच लगेच ऐश्वर्या म्हणते की थांब जानकी. जानकी आता शब्द उभी राहते. जानकी लगेच आता थांबते तर मागे वळून बघते तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी, तू आता एकटी नाही, ही ऐश्वर्या तुझ्या सोबतच आहे. आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये आता जानकी हात देते आणि दोघी आता एकत्र येतात. नंतर आता इकडे बाजार समितीत आता जी मतमोजणी आहे तर ती मतमोजणी झालेली आहे आणि सरपंच निकाल सांगत आहे की ठरलेले जे काही आता ही मतमोजणी झाली आणि आता 50 मतांनी आता एक असा उमेदवार विजयी होऊन आलेला आहे. आणि नक्की मात्र आता हा उमेदवार आहे तरी कोण, आणि 22 मतांनी आता एक जण हरलेला आहे. आता मात्र सयाजीरावांना खूप आनंद होतो. सयाजीरावाची जी माणसं आहेत तर लगेच आता घोषणा द्यायला सुरुवात करतात की आता जिंकणार तरी जिंकणार कोण, की सयाजीराव विखे पाटील. निवडून येणार कोण, तर सयाजीराव विखे पाटील. आता सगळेजण सयाजीच्याच नावाने अगदी घोष करत असतात. सगळेजण मात्र आता लगेच हे बघत असतात आणि सरपंच वर हात करून म्हणतात की हे बघा सयाजीराव, ऋषिकेश रणदिवे यांचा विजय झालेला आहे. आता मात्र सगळ्यांना इतका आनंद होतो, सगळेजण आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात. कारण तर अगदी जोरातच उड्या मारत असतो. आता नाना, ऋषिकेश सगळेजण तेथे आहेत आणि सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवतात. आता मात्र सयाजीराव आणि त्याच्या माणसांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. खाली मान घालून उभे असतात. कारण सुद्धा आता त्यांना टक्कर देतो आणि जोरात ओरडून म्हणतो की येऊन आला कोण, ऋषिकेश दादाशिवाय आहे कोण. सगळेजण जोरजोरात ओरडत असतात. सारंग तर आता तेच ओरडत असतो, ते पण आता यांना अगदी तोंडावर तोंड देऊन. सयाजी आणि
आणि त्याची जी माणसं आहे तर तेथे तोंड पाडून निघून जातात. सारंग ऋषिकेश एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि ऋषिकेश नानांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन नानांना सुद्धा घट्ट अशी मिठी मारतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जानकीच्या हातामध्ये हात देत म्हणते की त्या मायेने आपण एकत्र नसल्याचा फायदा उचलला आणि तिला सुद्धा आता माहिती नसेल की ऐश्वर्या काय चीज आहे म्हणून. आणि हे बघ जानकी, आता या लढाईत मात्र तू एकटी नसेल यापुढे. आता या लढाईत मात्र ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींच्या सोबत असतील आणि आता दोघे एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि एकत्र येतात. आता कावेरी काकूंना खूपच आनंद होतो आणि ऐश्वर्या जानकी एकमेकींकडे बघून हसतात आणि हातामध्ये हात देऊन. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश विजयी झालेला आहे. आता मात्र सगळेजण घरी येतात. ऋषिकेशच्या गळ्यामध्ये हार वगैरे असतो. सुमित्रा दारातच उभी राहून बघत असते. सगळेजण ऋषिकेशच्या नावाने आता जयघोष करत आहे. पेढे घेऊन सगळेजण घरी आलेले आहेत. सुमित्राला खूप आनंद होतो. अवंतिका घाईने औक्षणाचं ताट घेऊन येते आणि त्याच्यावरून भाकरी तुकडा ओवळून टाकून त्याचे पाय वगैरे धुते. सारंग म्हणतो की आई, दादाच्या कपाळावर असा काहीतरी अगदी टिळा लाव की अगदी ठसठसून तो दिसला पाहिजे. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हो लावणारच, कारण माझ्या लेकाने इतकी मेहनत केलेली आहे आणि तो शेवटी जिंकूनच आलेला आहे. नाना म्हणतात की मुलगा कोणाचा आहे, तर सुमित्रा म्हणतो की आई बघ ना, आता इलेक्शन दादा जिंकला, परंतु पॉलिटिक्स म्हणा मात्र नानाही तुझ्या सोबत करतात आणि दादा जिंकण्याचं सगळं श्रेय मात्र ते स्वतः घेतात. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो मला सवय आहे. बघ ना, मुलं जर चांगली वागली तर मात्र बापाचा उद्धार होत असतो आणि मुलं जर आता वाईट वागली तर आईचा उद्धार हा होत असतो. व नाना हसतात आणि म्हणतात की काय रे सुमित्रा, तू आमच्यामध्ये भांडण लावतोस का. त्यावरती आता सगळेजण खूप छान असतात. तर आता सुमित्रा खुश होत आता ऋषिकेशचं औक्षण करते. नंतर मात्र आता ऋषिकेश विचारतो की जानकी कुठे आहे. आई, मला तर असं वाटलं होतं की नक्की मला ओवळण्यासाठी ती इथे असेल. तेवढ्यात जानकी ऋषिकेशच्या मागून येते आणि म्हणते की हे काय, मी तुमच्या पाठीशीच आहे आणि खुश होत हसते. आईंनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, मग एक कौतुकाची थाप मी तुम्हाला द्यायला नको का, म्हणून ती आता ऋषिकेशच्या पाठीवर हात ठेवते. हातामध्ये हात देऊन ऋषिकेशला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलते. ऋषिकेश सुद्धा खुश होत थँक्यू असं म्हणतो. त्यावरती नाना म्हणतात की जानकी, तू अशीच ऋषिकेशच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि कोणीतरी म्हणलेलं आहे एका यशस्वी पुरुषाच्या मागे तेही असतेच. आता ऋषिकेश जानकीचा हात हातामध्ये घेत म्हणतो की नाना, ती माझ्या पाठीशी नाही तर ती माझ्या सोबत आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो ना, नेहमी असेच एकमेकांच्या सोबत आणि आनंदात राहा तुम्ही. आणि सुमित्रा त्यांना आतमध्ये बोलावते. सगळेजण पुन्हा आता जयघोष करत असतात की ऋषिकेश दादा जिंदाबाद. इतक्या दिवसातून रणदिव्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा आनंद आलेला आहे. सगळेजण खूप आनंदित आहे. अवंतिका सगळ्यांना पेढे वाटते. सौमित्र म्हणतो की फायनली आपण इलेक्शन जिंकलो, आता सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की असेच होईल आणि एक एक करून आपण सगळं संकट पार करूयात. इतक्या दिवस मात्र एक संकट आहे ते आपल्या घरात राहत होते आणि ते आपल्याला नाही कळाले, हो की नाही जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की हो खरं आहे. तर ऋषिकेश विचारतो की ती आहे तरी कुठे, मायाचा काही पत्ता लागला का असे जेव्हा ऋषिकेश विचारतो तर सारंग म्हणतो की काय माया. सारंग आता एकदम स्तब्ध विचारतो, मायाचं काय म्हणाला दादा तू. तेव्हा आता ऋषिकेश अगदी मायाबद्दल सांगतो आणि हे बघ सारंग, आपल्या घरामध्ये आतापर्यंत जे काही गोष्टी घडत होत्या तर त्या ऐश्वर्याने नाही तर मायाने घडून आणल्या. आता हे ऐकल्यानंतर सारंगला एक खूप मोठा धक्का बसतो. सारंग म्हणतो की काय बोलतोस. ऋषिकेश म्हणतो की हो. आता ऋषिकेश सगळं काही सांगतो की जानकीला जेव्हा मायाचा संशय आला म्हणून ती पाठलाग करत गेली, परंतु त्या मायाने मात्र जानकीला एका गोडाऊन मध्ये बंद केले होते. त्यावरती मात्र सारंगचा विश्वासच बसत नसतो. सारंग म्हणतो की काय बोलतो दादा, हे सर्व कसं शक्य आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की भाऊजी, आम्हाला माहिती होतं की तुमचा विश्वास नाही बसणार म्हणून हे सगळं खरं आहे. माझा संशय सुद्धा खरं ठरला की हे सगळं मायेने केले म्हणून. सुद्धा सारंग नाही विश्वास ठेवायला तयारच नसतो आणि तो जानकीकडे येतो आणि म्हणतो की सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. जानकी बहिणी, तू सांग नक्की खरं काय आहे, ते सगळं कसं शक्य आहे. ऋषिकेश म्हणतो की सारंग, आम्ही तुला सांगतो, तुझा का विश्वास बसत नाही. हे बघ, ती माया मात्र दुसरी तिसरी कोणी नसून मकरनची बहीण आहे. हे ऐकल्यानंतर आता सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो सारंग, सायलीमुळे मात्र आपल्याला तिची खरी ओळख पटली, परंतु आता मायाला सुद्धा हे कळालेलं आहे की आपल्याला तिची खरी ओळख पटली म्हणून, त्यामुळे ती मात्र आता या घरामध्ये परत कधीच येणार नाही. एकदा पुन्हा आता सारंग तुटलेला आहे, त्याचं मन तुटलेलं आहे. तर जानकी हे ओळखते आणि भाऊजींना म्हणते की भाऊजी, पुन्हा एकदा स्वतःला सावरा. मला कळतं की तुम्हाला खरंच खूप त्रास होतोय, कारण अगोदर पासूनच मला मायावर संशय होता आणि जेव्हा माझी मैत्रीण मला सायली तिने आता मायाबद्दल सगळं काही सांगितलं, तेव्हापासून मात्र मला मायावर लक्ष ठेवावेसे वाटले, म्हणून मी अगदी कडक लक्ष तिच्यावर ठेवले होते. आपल्या घरातील सगळ्या ज्या बातम्या आहेत तर ते मास्कमॅन पर्यंत कशा पोहोचतात हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता आणि खरं तर मास्कमॅन मायाच आहे. आणि एवढंच नाही तर ती माया खुनी सुद्धा आहे. सारंग भाऊजी, एमके कंपनीचा मॅनेजर दिघे, तर त्याचा सुद्धा खून तिनेच केलेला आहे. आपल्या घरावर जी
आतापर्यंत संकट आलेली आहे ती सगळी मायामुळे आलेली आहे. तर जो काही प्रॉब्लेम आपल्या घरासमोर उभा राहिला तो फक्त आणि फक्त त्या मायामुळे. त्यामुळे हे बघा सारंग भाऊजी, तुम्ही स्वतःला सावरा. मला माहिती आहे की तुम्हाला काय वाईट वाटलं असेल. हे सगळं मी तुम्हाला का सांगितले नाही की त्यामागे एक कारण आहे. आपण या सगळ्यावर नंतर बोलूयात, अगोदर मात्र स्वतःला सावरा. तेव्हा सौमित्र म्हणतो की मायाला लवकरात लवकर पकडून मात्र पोलिसात द्यायला हवं. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकीला टेन्शन येते. आतमध्ये आल्यानंतर ती ऋषिकेशला म्हणते की आता मला जास्त काळजी वाटायला लागली की ही माया पुढे काय करेल, कारण तिचा काही अंदाज आता आपल्याला नाही. मात्र आता जानकीला बेशुद्ध करून मात्र माया ही तिला मकरंदकडे घेऊन येते आणि म्हणते की बघ, तुला मात्र तुझी जानकी हवी होती ना, तर जानकीला तर बेशुद्ध करून तेथे सोप्यावर ठेवते आणि मकरंदच्या हातामध्ये मंगळसूत्र देते. हे बघ, हे मंगळसूत्र मात्र तू तिच्या गळ्यामध्ये घालू शकणार आहेस. म्हणून ते मंगळसूत्र आता ती मकरंद समोर धरते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.